आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन सुरू ठेवले आहे। या आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांची नगरसेविका डॉक्टर तनुजा बायले आणि शालिनी बायले यांनी भेट घेत समस्या जाणून घेतल्या। कर्मचाऱ्यांच्या या समस्या आयुक्तांपुढे मांडून एका महिन्याचा पगार महापालिका त्वरित देणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। तर इतर महानगरपालिकेत या आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन भत्ता दिला जातो। असाच प्रोत्साहन भत्ता केडीएमसी अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचं नगरसेविका डॉक्टर तनुजा बायले। मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मला बरेचसे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न मला कळत आहेत। तर बऱ्याचशा कॉर्पोरेशनमध्ये जसं की ठाणे महानगरपालिका झालं, NMMC झालं, नंतर वसई, विरार, मीरा भाईंदर असतील, अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी जे आहेत NUHMचे त्यांना 15,000 रुपये दर महिन्याला कॉर्पोरेशनतर्फे मिळत आहेत प्रत्येक स्टाफला। तर आमचं असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे NUHMचा जो स्टाफ आहे त्यांनाही असं इन्सेंटिव्ह मिळावं, त्यासाठी आम्ही येत्या महासभेत हा ठराव मांडण्याचा प्रयत्न करू आणि तो सक्सेसफुली कसा पास होईल याच्यासाठी आमचा पाठपुरावा राहील। तर आयुक्त साहेबांनी आम्हाला त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। तर मला असं वाटतं जो कर्मचारी आहेत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आणि आयुक्तांना समजून घ्यावं आणि सहकार्य करावं आणि आपली जी रोजची जी ड्युटी आहे कारण की आरोग्य सेवा चालू राहिली पाहिजे, हेच आपलं एक ध्येय असलं पाहिजे। संबंधित आंदोलक कर्मचाऱ्यांशी विस्तृत चर्चा काल आणि आज देखील झालेली आहे। संबंधितांचं नोव्हेंबर 2025 अखेरचं मासिक पेमेंट आहे ते झालेलं असून त्यानंतरचं पेमेंट अद्याप झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे। सदरचं पेमेंट हे NUHM अंतर्गत आपल्याला शासनाकडून प्राप्त होत असतं, तर ते लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्यांचं देयक जे मासिक देयक आहेत ते संबंधितांची अदा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर सदर देयक देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेमार्फत किमान 1 महिन्याचं देयक त्यांचा अदा करता येईल का याबाबत देखील आम्ही तपासणी किंवा चाचपणी करत आहोत। जर ते तांत्रिकदृष्ट्या शक्य झालं तर आम्ही 1 महिन्याचं पेमेंट महापालिकेच्या निधीतून करण्याचा प्रयत्न करत आहोत। आयुक्तांपुढे मांडला आणि त्यांनी याच्यावर निवेदन दिलेलं आहे की आम्ही 1 महिन्याचं तरी त्यांना KDMC मार्फत वेतन देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यातसुद्धा ते चौकशी करून त्यांचं वेतन हे त्यांच्या ऑनलाईन जाण्यासाठी हा काही ठराव त्यांचा वरच्या लेवलनी म्हणजेच शासनाकडनं आलेला नाही आहे। तरीसुद्धा आयुक्त साहेब याची पाठपुरावा करून सोमवारपर्यंत त्यांच्या NUHM माध्यमातून त्यांची प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे राहिलेल्या पगाराची ते करण्याचा प्रयत्न करतात आणि पुढचा फॉलोअप असा की त्यांना KDMCच्या मार्फत 1 महिन्याचं वेतन देण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जेणेकरून यांना जाण्या येण्याचा जो भाडा वगैरे लागतो तो तरी व्हावा किंवा त्यांच्या मुलांच्या फीस ह्या भरल्या जात नाही आहेत आणि त्यांना जो रोजचा दैनंदिन जीवनातून जो त्रास होतो त्या त्रासाला अक्षरशः त्या कंटाळून इथे त्यांनी मोर्चा आणलेला नाही। त्यांना कोणती एक प्रकारची हाऊस नाही आहे की मोर्चा घेऊन यावं आणि KDMCच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दालनात बसावं, पण त्यांनी त्यांच्या तक्रारी ह्या थेट आयुक्तांपर्यंत पोचाव्या ह्यासाठी यांनी मोर्चा आणलेला आहे। अन्यथा त्यांची दुसरी कोणतीही हरकत नाही। तरीसुद्धा वेतन त्यांना नसून सुद्धा 4-4, 5-5 महिन्याचा वेतन न आल्यामुळे सुद्धा त्यांनी कोणतंही काम थांबवलेलं नाही आहे आणि त्या कामाला रोज प्राधान्य देऊन तरीसुद्धा मोर्चात हजर होऊन आणि त्यांचे फॅमिली प्रश्न, पगाराचे प्रश्न मांडलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त त्यांची कोणतीही आश्वासनं नाही आहे।